हाय फ्रेंड्स, कसे आहात सगळे? मी आहे जयश्री आणि महा एक्झाम्स यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत. तर फ्रेंड्स, आज आपण 10 एप्रिल 2026 चालू घडामोडी पाहणार आहोत. त्याआधी जर चॅनलवर नवीन असेल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर महा एक्झाम्स यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग वळत आपल्याच्या विषयाकडे. म्यानमारच्या राष्ट्रपतीपदी मिंग ऑंग लॉंग यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. म्यानमारची राजधानी आहे नेपिडो. चलन आहे बर्मियाट किंवा म्यानमार क्यात. नेपाळ देशाच्या सर्वात तरुण पंतप्रधान बालेंद्र शाह यांनी इयत्ता 5वी पर्यंतच्या सर्व पारंपरिक परीक्षा रद्द केलेल्या आहेत. पुढे पाहूया. मध्य प्रदेश सरकारने एप्रिल 2026 मध्ये शालेय प्रवेशाला प्रोत्साहन देण्यासाठी सुरू केलेल्या मोहिमेचे नाव आहे स्कूल चले हम. ही मोहीम आहे. ही मोहीम 1 ते 4 एप्रिल दरम्यान राबविण्यात आली, ज्यामध्ये 55 जिल्हे तर 50,000पेक्षा जास्त गावांमधील सर्व मुलांना लक्ष्य केले आहे. ही मोहीम प्रवेश उत्सवाशी संलग्न आहे. तर 5.6 कोटी पाठ्यपुस्तके व शैक्षणिक साहित्यांच्या वितरणावर लक्ष केंद्रित करते. हा उपक्रम राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020च्या उद्दिष्टांना समर्थन देते. प्रवेशात 19.6% वाढ झाली, ज्यात सरकारी शाळांमध्ये 32.4% इतकी वाढ झालेली आहे. बहुसंकटपूर्व सूचना निर्णय समर्थन प्रणाली भारतीय हवामान विभाग संस्थेने विकसित केलेली आहे. ही प्रणाली भारतीय हवामान विभागाने ओपन सोर्स तंत्रज्ञान व अंतर्गत कौशल्याचा वापर करून विकसित केलेली आहे. हा मिशन मौसम या डिजिटल परिवर्तन उपक्रमाचा एक भाग असून 2024 मध्ये सुरू करण्यात आलेला आहे. ही प्रणाली रिअल टाईम डेटा संकलन, विश्लेषण व प्रसारणासाठी भौगोलिक माहिती प्रणाली नकाशांचा वापर करते. स्काय ट्रॅक्स वर्ल्ड एअरपोर्ट अवॉर्ड्स 2026 मध्ये जगातील सर्वोत्तम विमानतळ चांगी आंतरराष्ट्रीय विमानतळ सिंगापूर हे ठरलेले आहे. भारतातील दिल्लीचे इंदिरा गांधी विमानतळ 23व्या क्रमांकावर आहे. विणकरांसाठी मोफत वीज योजना आंध्र प्रदेश राज्य सरकारने सुरू केलेली आहे. आंध्र प्रदेश राज्य सरकारने हातमाग विणकरांसाठी 200 युनिट व पॉवर लूम ऑपरेटरसाठी 500 युनिट मोफत वीज देण्याची घोषणा केलेली आहे. राजा रवी वर्मा यांचे श्रीकृष्ण व यशोदा हे चित्र नुकतेच 167 कोटी रुपयांना विकले गेलेले आहे. ही आत्तापर्यंतची सर्वात महागडी विक्री ठरलेली आहे. पुढे पाहूया. नुकतीच नयम ओसोरिन उच्चरल यांची मंगोलिया देशाच्या पंतप्रधानपदी नियुक्ती झालेली आहे. मंगोलियाची राजधानी आहे उलान बाटर. चलन मंगोलिया टॅग्रोन. त्रिपुराच्या सिपाहिजला जिल्ह्याला देशातील सर्वोत्तम जिल्हा पंचायत म्हणून स्थान देण्यात आलेले आहे. जागतिक बौद्ध शांती परिषद 2026 यजमान शहर हैदराबाद हे आहे. S&P ग्लोबल कॉर्पोरेट सस्टेनेबिलिटी असेसमेंट 2025 मध्ये सर्वोच्च मानांकन प्राप्त करणारी भारतीय बँक आहे. पंजाब सरकारने महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र करण्यासाठी मुख्यमंत्री मावाधिया सत्कार योजना सुरू केलेला आहे. आंध्र प्रदेश राज्याने अमरावती क्वांटम व्हॅली हा उपक्रम सुरू केलेला आहे. 16वी हॉकी इंडिया सब ज्युनियर महिला राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धा 2026 झारखंडमधील रांची येथे 1 एप्रिल ते 12 एप्रिल दरम्यान आयोजित करण्यात आली आहे. अनुवादिनी AI प्लॅटफॉर्म अखिल भारतीय तंत्रज्ञान परिषद या संस्थेने विकसित केलेली आहे. तर फ्रेंड्स, थांबूया इथेच. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद.